संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने लोहपुरुष, शक्तिपुरुष व दूरदृष्टी असणारे नेते होते. बाबासाहेबांच्या विचारांवर आणि संविधानाच्या तत्वांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्य करत आहेत. भाजपने सर्व समाजाला सोबत घेऊन सबका साथ सबका विकास ही भूमिका मांडली असून बाबासाहेबांचे संविधान मजबूत करण्यासाठी दीक्षाभूमी ते चैत्यभूमी असा प्रवास करत निघालेली ही भीमज्योत अवघ्या विश्वाला प्रकाशाची वाट दाखवेल, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. या ठिकाणी भीमज्योत बीजेपीच्या वतीने आलेली आहे. भारतीय जनता पार्टीने नवीनच विश्व गायकवाड दाखवले राहणारे आहेत. त्यांना अनुसूचित जाती मोठ्या जाती बनवलेला आहे. आंबेडकर आहे आणि त्यांनी हा निर्णय घेतला की बाबासाहेबांच्या नावाने भीमज्योत आहे ती दीक्षाभूमी चैत्यभूमी अशी दुसऱ्या महाराष्ट्रामध्ये आणायची आणि त्यांनी जागृती करायची. बौद्ध समाजाचा दलित समाजाचा पाठिंबा चांगल्या मिळवायचा. नरेंद्र मोदींचं जे व्हिजन विकासाचं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी लोकांनी जागृत करायचं अशा अनेक मुद्द्यांवरती ही भीमज्योत या ठिकाणी आलेली आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेला मजबूत करण्यासाठी बाबासाहेबांचं संविधान मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदी काम करत आहे लोकांना सांगायचं. अशा पद्धतीनं ही भीमज्योत पुण्यामध्ये आलेली आहे. मला विश्वजीचं निमंत्रण होतं. आज मी त्यांना वेळ दिलेली होती त्याप्रमाणे आज मी आलेलो आहे आणि चैत्यभूमीच्या कार्यक्रमाला मी तिथे राहणार आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीची जी बाबासाहेबांच्याबद्दल भूमिका आहे, त्यानंतर संविधानाबद्दलची जी भूमिका आहे, बौद्ध समाजाबद्दलची जी भूमिका आहे, दलितांच्याबद्दलची जी भूमिका आहे ती लोकांसमोर मांडण्यासाठी या भीमज्योतीचा चांगला उपयोग होतो आहे आणि चांगली जागृती दलित समाजामध्ये होत आहे. त्यामुळे मी भीमज्योतीचं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहे आणि 20-25ला माझ्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाजप अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने प्रदेशाध्यक्ष विश्वजित अनिल कुमार गायकवाड यांच्या संकल्पनेतून भारताची भीमज्योत दीक्षाभूमी ते चैत्यभूमी बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारताचा अनुभव देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गंजपेठेतील सावित्रीबाई फुले स्मारकात झालेल्या या कार्यक्रमावेळी रामदास आठवले बोलत होते. प्रसंगी माजी मंत्री भाई गिरकर, उपमहापौर परशुराम वाडेकर, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी खासदार सुनील गायकवाड, रिपाईचे शहराध्यक्ष संजय सोनावणे, नगरसेवक अजय खेडेकर, पल्लवी जावळे, मनीषा लडकत, अमर आवळे, नंदा आबनावे, प्रियंका शेंडगे, अर्चना जगताप, हर्षदा भोसले, वीना घोष, निलेश आल्हाट यांच्यासह पुणे व पिंपरी चिंचवड येथील पदाधिकारी उपस्थित होते. सर्जनशील न्यूज